वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मी भारती तुम्हा सर्वांचे स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लासमध्ये। तर आजच्या क्लासमध्ये आपला टॉपिक आहे एएनएमच्या आरोग्यविषयक सेविका, तिच्या जबाबदाऱ्या। एएनएम आरोग्य सेविकांची माहिती शिक्षण व संप्रेषण विषयक जबाबदाऱ्या। तर एएनएमच्या माहिती शिक्षण व संप्रेषण विषयक जे काही जबाबदाऱ्या आहेत तो क्वेश्चन आहे 5 मार्क्ससाठी। हेल्थ सेंटर मॅनेजमेंट IMP क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे लक्ष द्या। आणि व्हिडिओ जर तुम्हाला खरंच यूजफुल वाटला तर व्हिडिओला भरपूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सुरू करूया व्हिडिओला। परिणामकारक संदेशवहन होण्यासाठी संदेशवहनातील सर्व अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करावा। तर एएनएमने काय करावे तर परिणामकारक संदेशवहनात जे काही येणारे अडथळे आहेत ते अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करावा। योग्य माध्यम वापरावे व त्या ठिकाणी योग्य माध्यम वापरावे। आपला संदेश बरोबर पोहोचला किंवा नाही याची प्रतिप्रश्न विचारून किंवा अन्य मार्गे खात्री करावी। तर एएनएमने काय करावे तर जे संदेश देण्यात येणारे अडथळे येत असतील ते अडथळ्यांचा दूर करण्याचा प्रयत्न करावा व तो योग्य माध्यम वापरावे। आपला संदेश इतरांबरोबर पोहोचला किंवा नाही याची प्रतिप्रश्न विचारून किंवा अन्य मार्गाने त्याची खात्री करून घ्यावी। दुसरं म्हणजेच माहिती शिक्षण व संप्रेषण कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे। कार्यक्षेत्रात जनतेला आरोग्य कार्यक्रमाविषयी माहिती देणे व त्यांचा सहभाग वाढविणे। उपलब्ध सेवाविषयी माहिती देणे, सामाजिक जनजागृती निर्माण होते। आता माहिती देणे, शिक्षण संप्रेषण कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे किंवा कार्यक्षेत्रात जनतेला आरोग्यविषयक कार्यक्रमाची माहिती देणे व त्याचा सहभाग घेण्यास त्यांना सांगणे किंवा उपलब्ध सेवांविषयी माहिती त्यांना देणे। अशा प्रकारची जनजागृती त्यांच्यामध्ये निर्माण करावी। त्यानंतर शासन व समाजातील महत्त्वाचे दुवा म्हणून आपण कार्य करतो त्या शासनाचे कार्यक्रम योजना जनतेपर्यंत पोहोचवतात येतात। उदाहरणार्थ शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत, त्याचप्रमाणे जनतेची भूमिका शासनापर्यंत पोहोचण्यात येते। उदाहरणार्थ शौचालय स्वीकारण्या नसल्याची कारणे। तिसरं म्हणजेच जनतेचे आरोग्य व आरोग्य संप्रेषण विषयक गरजा जाणून शोधणे। कार्यक्षेत्रात सभा, गट चर्चा, सहभाग प्रदर्शन आयोजित करणे। म्हणी व घोषवाक्य भिंतीवर लिहिणे। आता जनतेच्या आरोग्य संप्रेषण विषयक गरजा शोधणे व त्यांच्या कार्यक्षेत्रात सभा, गट चर्चा यामध्ये प्रदर्शन आयोजित करणे किंवा म्हणी व घोषणांच्या भिंतीवर लिहिणे। यांच्यामध्ये लोकांपर्यंत विचार पोहोचण्याचा, संदेश पोहोचण्याचे माध्यम म्हणजे भिंतीवर वाक्यपूर्ण लिहिणे। आरोग्य शिक्षण साहित्य वाटप करणे। आता आरोग्य शिक्षण साहित्य वाटप करणे व प्रमुख ठिकाणी समस्येवर आधारित पोस्टर, बॅनर हे भिंतीवर लावणे। हस्तिक पत्रके वाटणे। लाभार्थ्यांना समुपदेशन करणे। आरोग्य शिक्षणाचे आपापल्या व्यक्तीच्या वर्तणुकीत अपेक्षित घडवायचा असतो हा बदल त्याच्या ज्ञानात, कृती, कौशल्यात व विचारात घडून आणता आला पाहिजे। माहिती शिक्षण व संप्रेषण कार्यक्रमात अंगणवाडी, दाई, इतर विभागाकडे कर्मचारी समुदाय, प्रमुख व्यक्ती व स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घेणे। वेगवेगळे आरोग्य दिन साजरे करणे। आता वेगवेगळ्या पद्धतीने आरोग्य दिन हे साजरे करणे व माहिती शिक्षण संप्रेषण अंगणवाडी, दाई, इतर विभागांचे जे काही कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांचे, दाई, सामुदायिक प्रमुख व्यक्तींची, स्वयंसेवा संस्था यांच्यामध्ये सहभाग घेण्यास सांगणे। नेक्स्ट म्हणजे प्रशिक्षण। 7वा मुद्दा प्रशिक्षण। आरोग्य सहाय्यक यांना गावपातळीवरील प्रशिक्षणात मदत करणे। आरोग्य कार्यक्रमात संवाद कौशल्य निर्माण करतात। कुशल घटक प्रशिक्षण बनू शकतात। आता प्रशिक्षणात म्हणजे आरोग्य सहाय्यक जे काही गाव पातळीतील प्रशिक्षणात आहेत त्या प्रशिक्षणात मदत करण्यास किंवा आरोग्य कर्मचाऱ्यास संवाद कौशल्य निर्माण करतात असे कुशल जे काही संघटक आहेत ते संघटक म्हणजे प्रशिक्षण बनू शकतात। त्यामुळे आपण पूर्ण मत परिवर्तन करू शकतो। त्याच्यामध्ये काय होतं तर पूर्ण मत परिवर्तन करू शकतो। वेगवेगळ्या पद्धती त्याच्यामध्ये गटचर्चा किंवा सहभाग केला जाऊ शकतो। नेक्स्ट पॉईंट आहे नोंदी व अहवाल।
माहिती शिक्षण व संप्रेषण कार्यक्रमाचे अहवाल नियमित पाठवणे. आता जे कार्यक्रम किंवा माहिती प्रशिक्षण संप्रेषण जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाचा अहवाल हा नियमितपणे पाठवणे व आवश्यक त्या नोंदी त्याच्यामध्ये नेहमी उद्यावर ठेवणे. ज्या आवश्यक गोष्टी असतील समजा त्या गोष्टीच्या नियमितपणे त्यांचा अहवाल सादर करणे व जे आवश्यक गोष्टी त्या गोष्टींचा रिमार्क करणे आणि ते लक्षात ठेवणे अशा प्रकारच्या एएनएमच्या म्हणजे एएनएमच्या जे काही जबाबदारी आहेत आरोग्य सेविकेची माहिती प्रशिक्षण याच्यामध्ये एएनएमची जबाबदारी अशा प्रकारे एएनएमला पार पाडावे लागतात. हा झाला आपला 5 मार्कचा क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व झालेला आहे. आरोग्य सेविकेची माहिती शिक्षण व संप्रेषण याविषयी जबाबदाऱ्या. पूर्ण क्वेश्चन काय आहे? एएनएम आरोग्य सेविकेची माहिती शिक्षण व संप्रेषण विषयक जबाबदाऱ्या. तर अशा प्रकारच्या एएनएमच्या 8 जबाबदाऱ्या आहेत या ठिकाणी. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.